शाश्वत वस्तूला गुरु म्हणतात, शाश्वत वस्तूला ज्ञान म्हणतात. तरी आमच्यातली भांडणं जात नाहीत. ह्या संप्रदायाचा त्या संप्रदायाचा, त्या गुरुचा ह्या गुरुचा, माझे आणि तुझे हे संपतच नाही विषय. त्याला कारण आहे, आम्ही डोळसपणाने परमार्थ कधी केला नाही आणि परमार्थ का करायचा याचा विचारही केला नाही. खरी वस्तुस्थिती आहे, स्वामी विवेकानंद जगविख्यात आणि त्यांचे गुरु साधे. कशी भानगड आहे, रामकृष्ण परमहंस असंच ना हो. आहे माहिती, तुमच्याकडून माहिती काढून मी सांगतो आपलं. रामकृष्ण परमहंस सतत उन्मनी अवस्थेत राहायचे आणि ह्या स्वामी विवेकानंदांना प्रश्न पडलेला, या जगात देव आहे का? अजूनही न सुटलेला प्रश्न आहे. आहे, तुम्ही साक्षीदार आहात म्हणून तुम्ही इथं आला, पण अजून जवळून ओळख नाही. लांबून झाड ओळखलं पण कोणचं झाड आहे हे नाही कळलं अजून. भ्रमात जाऊच नका, मनुष्य जन्म फुकट घालवूच नका. तुम्ही आता हे गुरुजी करत असतील कोणाला तरी ज्येष्ठांना आपल्या संगतीत आलेल्या, अहो तुम्ही या मार्गात या. चांगला मार्ग आहे का वाईट हो? ह्या मार्गात आल्यावर तुरुंगात घालतात का? होय. तरी माणूस धजवत नाही. त्याचं कारण मला माहित आहे म्हणून मी पण जास्त बोलत नाही. पूर्व पुण्य लागते याला. काय? पूर्व पुण्याशिवाय देव आवडत नाही. देवाविषयी बोलायला प्रेम लागतं. वर भजनी करूनही काही नाचा याची एकच गाई. चल मना शोध कर झटपट, नाहीतर अवघीत रे लटपट. प्रश्न असा आहे, गुरु तरी का करावा? गुरु केल्यानं काय होतं? प्रश्न गंभीर आहे. आम्ही तुरळक आज आम्ही जमलो याच्यामुळं निघताना ठरवलं असेल, काही लोकांनी घरात मंडळीला सांगितलं असेल. पाद्य पूजा झाली ना, सर्वांना बाजूला ढकलतो, पण माझा नंबर लावतो, मी लगेच येतो. काय पाद्य पूजा होती ती, त्याच्यात 2 माणसं शिरलेले, त्याच्यात हा शिरतो. काय परिणाम नाही. 15 दिवस माऊलीची पालखीत गेली इकडं. ज्ञानदेव तुकाराम सारखा गजर. ते तुमचे कोण नातेवाईक होते का? ह्याच्यातलं तत्व जाणा ना. आमची ती गोष्टी सांगण्यातच जीवन गेलं. आम्ही सुखीच होत नाही का? आम्ही त्याच्यात अवलोकन करत नाही. काय करायचंय? माऊली तर तुमची आमची कुणी सगळे सोयरे नव्हते. एखाद्या वेळेला गुरुला थुका लावता येईल, पण 15 दिवस आणि 3 आठवडे जाते. भाव कसा निर्माण होतो? तुमच्या ठिकाणी समाजवाद तयार होतो ऑटोमॅटिक. शिक्षण न देता, तुझं माझं न करता ज्ञान बा तुकाराम धक्का लागला. माऊली बाजूला, माऊली जागा द्या. उघडा डोळे, ऐका नीट. हे कुठपर्यंत चांगला आहे का वाईट आहे? जितका न कळत तुमच्यावर परिणाम होतोय त्याचा विश्वव्यापक. हे विश्वाची माझे घर अशी ज्याची मती झाली, तुका केवढा केवढा, तुका आकाश एवढा. कळते आम्हाला काय? तुकाराम महाराज तर त्या कुठले देऊचे, माऊली तर लहान मुलगा, किती वय होत, आणि ते विश्वव्यापक कसं झालं? अध्यात्म चाललंय. अध्यात्माचं, अरे अध्यात्म संतांच्या संगतीत, आणि त्यालाच वेळ नाही. आता काय करायचं? लग्नाला जाईल, माहिताला जाईल, कुणाच्या बारशाला जाईल, पण गुरुला मात्र आलो असतो. पण अमुक आमच्या बर्थडे होता मित्राच्या पोराचा, त्याच्यासाठी गेलो होतो.
काय जीवनाची तळमळ आहे. अरे एक दिवस आपल्याला इथून जायचं या जगात. मी जायचं नाही ठरवलं तरी जावंच लागेल. शाला इथं थांबायला वेळ नाही. काळ क्षणाक्षणाला आपल्याला खातोय याची सुद्धा जाणीव नाही. नामस्मरण का घडत नाही? आम्हाला काळ खातो याची जाणीव नाही. पळे जाती घटका जाती तास वाजे घणाना, आयुष्याला काळ खातो राम कारे मनाना. कशासाठी सांगितलं असं? ते माऊले आपले काय भाऊबंद होते का आपल्यासाठी? काय अवस्था होती त्या काळात? हा, कशाचा पत्ता नाही. आणि मग माझ्यासारख्या पामराला काही लोक विचारतात, हे बारकी सारखी नाही बघा तुमच्यासारखी मोठी माणसं, एवढी कीर्तनं चाललीत, एवढी प्रवचनं चाललीत, एवढ्या दिंड्या चालल्यात, एवढे सप्ते चाललेत, आणि माणसातला भेद का जात नाही? सामान्य माणसं परवडली, पण सांगणाऱ्यामध्ये अवघड वाटतंय सांगायला. ज्याने प्रबोधन करायचं आहे, ज्याला कीर्तनकार आपण म्हणतो, प्रवचनकार म्हणतो काय, किंवा गीताचार्य, भागवताचार्य, रामायणचार्य म्हणतो, त्यांच्यातच जमत नाही. आता हे कसं काय कोडो सांगा ना. मग खालच्यात कसं जाईल? माळ घालून काय फायदा? काय कधी केलंच काय नाही. माळ घातली लोकाला दाखवायला, पण चिंतन खरा घोटाळा कुठं आहे तेवढं सांगतोय. आपल्याला टीका हे काय गरज आहे? एक दिवस खाली जायचंय. अहो आपल्याला एक तर माहित आहे, शरीर जाणार आहे, आत्मा राहणार आहे. आत्म्याला मरण नाही, शरीराला मरण आहे. आणि ते ज्ञान घेण्यासाठी गुरु करायचा असतो. गुरुची किंमत कळली? ज्या वेळेला गुरुची किंमत कळेल त्यावेळेला तुम्ही नेहमीच जागा असाल, घरात, दारात, स्वप्नात. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाचे गुरु अमेरिकेला गेले, अभ्यास मात्र चांगला केलेला त्यांचा. अजून ते अधिष्ठ बसण्याचं ठिकाण, आता ते आपले भारताचे पंतप्रधान गेले होते ना तिथं, कन्याकुमारीला. हा, कशासाठी गेले होते गमरे साहेब सांगा? कन्याकुमारीला विवेकानंद कशासाठी गेले तिथं? देवीचं दर्शन त्यांच्या देवी बिबीचं दर्शन आहे. हितच घोटाळा आहे. अजून देव आमच्या बाजूला आहेत, आमच्या ठिकाणी ते देव आहेत. त्याला आत्मशक्ती म्हणतात. आणि तिथून फाटे फुटलेले आहेत. रज तम सत्व. ह्या मातेचा, जगन्माता ज्याला म्हणतात, ती शक्ती, दिव्य शक्ती तुमच्या ठिकाणी आहे ना. तुम्ही ज्या वेळेला देवळात जाताना इकडे ह्या देवीला जाऊन आलो, त्या देवीला जाऊन आलो, तोपर्यंत तुम्हाला हे गळे उतरलेले नाही असं संत समजतात. तुम्ही कोण आहात याची तुम्हाला जाणीवच नाही. टाटा बिर्ला असल्यासारखे तुम्ही आहात, पण तुम्ही भिक्षा मागताय दुःखाची. खरी वस्तुस्थिती आहे. रामकृष्ण परमहंस यांच्या कृपेनं जगन्मान्य झालेले आपल्याला थोडक्यात पाहायचंय. शिकागोला अमेरिकेमध्ये गेले, प्रसिद्ध झाले, प्रचंड गर्दी जमायची त्यांच्या व्याख्यानाला, ते उपदेश करायचे. आणि अचानक गुरुजी, गुरुबद्दल सांगतोय, तुमचं मागाशी चाललं होतं ना, गुरुचं महत्व कोणाला कळलं? एवढा मोठा विवेकानंद तत्वज्ञानी, जगविख्यात, आणि गुरुनं काहीतरी त्यांना सांगितलं होतं काय, आणि ते त्या ह्याच्यात विसरून गेले. आणि पुन्हा अशी मंडळी बसली, आणि मंडळी बसले असताना अचानक आठवण आली विवेकानंदांना, अरे मी तर गुरुना असं म्हटलं होतं, त्यांनी मला हे सांगितलं होतं, माझ्यातून ते का झालं नाही?
मला त्याचा विसर कसा पडला, पश्चाताप व्हायला लागला. गुरु जरी प्रत्यक्षात नसले तरी त्यांनी सांगितलेलं माझ्या हृदयात आहे ना, त्यांना फसवल्यासारखं आहे ना. आम्ही कुणालाही फसवत नाही, स्वतःला फसवतो एवढं लक्षात ठेवा. तुम्ही कुणाला फसवत नाही, तुम्ही स्वतःलाच फसवता. तेव्हा पश्चाताप करायला लागले आणि पश्चाताप करता करता तिथे एक मॅडम होत्या तत्वज्ञानी, त्यांच्यात म्हणजे सानिध्यात वाढणारे ते तत्वज्ञानी मॅडम होत्या. ह्यांनी पश्चाताप व्यक्त केलेला आहे आणि पश्चाताप व्यक्त केला असताना त्या मॅडम काय म्हणतात, अहो स्वामी कशासाठी हळहळ करताय, आता झालं असेल चुकून, पण तुमचं कार्य केवढं मोठं आहे पहा. शिष्याचं कार्य मोठं या मॅडमच्या दृष्टीनं, पण स्वामी विवेकानंदाच्या दृष्टीनं माझं सर्व वैभव गुरु त्यांचं मी विसरलो. मी पात्र नाही. एवढा विख्यात झालेला प्रसिद्ध तत्ववेत्ता आणि त्यांचे गुरु साधे, पण आठवण झाली, खऱ्या ज्ञानाची ओळख झाली त्यावेळेला अरे अरे माझ्या हातून असं व्हायला नाही पाहिजे होतं. काय माझ्या हात असं व्हायला नाही पाहिजे होतं. अहो गुरुचा शब्द म्हणजे देवाचा शब्द आहे ना. हळहळ वाटायला लागली. त्या मॅडम म्हणतात, स्वामी आपण का पश्चाताप करता, तुम्ही तर फार प्रसिद्ध, अमेरिकेभर प्रसिद्ध झाला, जगभर झाला. एखादी गोष्ट राहिली असेल गुरूंची नंतर बघायची. त्यावेळेचं वाक्य सांगतो तुम्हाला. स्वामी विवेकानंद काय म्हटले, स्वामी विवेकानंद म्हटले, मी एक गुरु आहे, तुम्ही मूर्ख आहात पण मी महामूर्ख आहे. मॅडमला काय म्हटले, तुम्ही मूर्ख आहात पण मी महामूर्ख आहे. कसे उद्गार निघालेस तू, अज्ञानाची ओळख झाल्याशिवाय होतच नाही. काय आणि आम्हाला अमृत पाजावं लागलं तरी आम्ही तोंड मिटतो, म्हटलं दुर्दैव आहे. ह्या गोष्टी होत आहेत. पण आत्मज्ञानम पार्थात सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान तुमचंच तुम्हाला ज्ञान नाही झालं तर तुमच्या आयुष्याचं काही नाही 84 लक्ष योनीला जाणार. मग गाढवाच्या कुत्र्याच्या जन्माला जाणं चांगलं आहे का हो? बोला की, जेवलं नाही म्हणून बोलायला हरकत नाही. हा बोलायला काय हरकत आहे. हा गाढवाच्या कुत्र्याच्या सर्व जन्माला जाणं चांगलं आहे का? आणि मग त्या पुढं आपण हिथं चुकलो, शेवटची पाळी एक मानव जन्म, चुकल या वर्व फेरा पडे. 84 लक्ष योनीला जावं लागतंय. आणि आमच्या खोळ्या समजुती बघितलं ना, एखादं पोरग किरकिर करायला लागलं ना, ती माऊली देवरशाकडे घेऊन जाते, ज्योतिषाकडे घेऊन जाते. महाराज पोरगच लय त्रास देते, कसं काय हो? मग एखादी हुशार माऊली असते, ती तिला उपदेश करते. कुणीतरी पहिली तुझी आजी पणजी कोण गेली असेल ना, ती आली. हिथं दररोज मरायला लागलेली म्हणतं उतार वयाची ज्या वेळेला अवस्था तुम्हाला होईल त्यावेळेला पश्चाताप होईल. कारण ज्या वेळेला करायचं त्या वेळेला केलंच नाही. जे वय आहे करायचं आणि वृद्धावस्था काही सुचू देत नाही, त्याच्या अगोदर करायचंय आणि स्वतःसाठी करायचंय. लोकांसाठी तुम्ही सर्वांसाठी मरता पण स्वतःसाठी काही करत तुम्हाला म्हणा नाही तर मनाला आम्ही चिंतन करतो की. आणि चिंतन करता पण जितका फरक व्हायला पाहिजे, प्रवृत्तीची निवृत्ती व्हायला पाहिजे, समाधान अखंड समाधान मिळायला पाहिजे. मगाशी सांगितलं ना, वारीत समाधान मिळत नाही का, समता मिळत नाही का, घोषवार व पुण्य मिळत नाही का,
कुठपर्यंत? 12 सोडी होईपर्यंत, सोडेपर्यंत. का हो गंभीर साहेब, तुम्ही गेलाय ना पंढरपूरला? आम्ही नाही जात म्हणून विचारलं होतो त्या दिवशी. मग परत फिरले. एसटीत चढायला गर्दी असते की नाही? त्यावेळेला माऊलीला धक्का मारणं चांगलं आहे का? धक्का मारून खाली पाडूला आत शिरतो. कुणाला मारला धक्का? कुणाला मारला धक्का? बरे शिकले की तुम्ही, चांगलाय. हेच संस्कार असेच ठेवा. काय 12 सोडली की माऊली संपली, आणि ती माऊली अखंड आमच्या जवळ आहे ज्ञान रूपानं. काय मग तेवढा तो आनंद 15 दिवसातला किंवा 3 आठवड्यातला किंवा आठवड्यातला तसा आनंद मिळतो. तसा जीवनभर मिळाला तर पंढरपूरला न जाता. पण त्याच्यासाठी संत सांगतात ते ऐकायला पाहिजे ना. संत ते सांगायला पाहिजे. आम्ही नुसते फोटो लावतो, हार लावतो, उदबत्त्या ओवाळतो, त्यांचं काही ऐकत नाही. फोटो लावतो. काय उपदेश केलाय आपल्यासाठी? काय त्यांनीच आत्मबोध केलाय ना. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी आणि करून ठेवलंय. पण ह्यांना अनुभव न आल्यामुळं जो तो उठतो. हे आपलं काम आहे का? अरे त्याच्यात सांगितलंय जड मूड तर ती अति मुडाला सुद्धा होईल ज्ञान. पण कोणतं? तुमचं ज्ञान तुम्हाला नाही म्हटलं आता काय म्हणावं तुम्हाला? नोकरी आहे तोपर्यंत पदवीधर, नोकरी संपल्यावर रिटायर. रिटायर याचा अर्थ काय मग गुरुजी? कामाचा राहिलेला नाही, असंच ना? बोला की. ते पदांक अधिकारीच म्हणतात बरोबर. असू द्या, तरी अजून जागा होत नाही तुम्ही. मी कोण? मी अमुक अमका, मी तमुतम का. एक दिवस जायचं आहे. टाटाला बिर्लाला जिथं जायचं आहे ना तिथं आपल्याला पण जायचं. मग हे कशासाठी आहे? तुम्हाला अखंड आनंद मिळावा म्हणून. आता एका ठिकाणी गुरु शिष्य चालले होते. गुरुची ओळख. गुरु शिष्य चालले होते आणि गुरुच्या हातात बॅग होती छोटी, आणि शिष्य त्यांच्या डौलानं चालत होता. काय शिष्य म्हटलं हे कोण? आमचे गुरु महाराज आहेत. लाज वाटते का? त्या गुरुने हातात बॅग वागवतोय आणि ह्याला घेतला हात करून त्याने बॅग घ्यायला पाहिजे की नाही? आणि गोष्टी ब्रह्मज्ञानाच्या. देव वाचाय, देव तसाय, काना खाली लावावी. काय फसवायचंय? आपण लोकांना फसवत नाही, आपण आपल्याला फसवतो. कुणाला? आपण आपल्याला फसवतो. आणि हे बीजावरोपण चांगलं आहे, पण संतांना माणसं विसरली. तेवढ्यावरच बोलायचं आपल्याला. काय घेणं नाही बाकीचं. कुणाची टीका नको, निंदा नको, काहीच नको. आणि करून करता काय? सुधारणार. अहो आता ज्ञानेश्वर आता जिवंत झाले ना, कुणी ओळख देईल असं मला नाही वाटत. काय आता तुकोबारा आले, त्यांच्या कीर्तनाला 50 माणसं जमतील की नाही शंका आहे. आता आमची कीर्तन कशी चालली? देवाकडे मागितला चुना, अवश्य पहा कीर्तन. अरे बापरे, काय देवाकडे मागितला? कुठं ज्ञान ते आपलं, कुठं काय, किती सोपं. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेत असे. कोण घेतो? शहाणा. शहाणा कोणाला म्हणायचं? ह्याची टोपी त्याला घालतो, त्याची टोपी त्याला घालतो, त्याची टोपी त्याला शहाणा म्हणायचं का? शहाणा कोणाला म्हणायचं? जाण त्याने गुरुबजीचे, त्याने कृत कार्य होईजे असं सांगितलंय ना माऊलीने.
आपण फांद्यावर शिंपणारी माणसं आहेत, मुळाला पाणी घालत. घोटाळा तिथं आहे. घोटाळा कुठे? तिथं फांद्याला पाणी शिंपून झाड वाढेल का? आपण त्यातलीच मंडळी आहे. किती केलं बदल का होत नाही तुमच्यात? तुमच्यात अखंड शांती का नाही? तुम्हाला अखंड समाधान नाही. समाधान नाही असं नाहीये. मनासारखं घडलं तर गडी खुश, बायको पण खुश. आता ह्यांचं काय बोलायची गरजच नाही. नवरा बायकोंचा आपल्याला विषय काढायची काही गरज आहे का? जिकडं तिकडं तेच आहे ना. आणि आता पंढरीला जाऊन आला, तिथं तरी इतिहास काय घडलाय? गमरे साहेब सांगा बघू काय? अरे हे पांडुरंग कृष्ण कशासाठी तिथे गेला? बोला की, माहित नाही? परमार्थ करताना पंढरपूरला कृष्ण का गेला? दिंडीरवाना बायको रुसून गेली म्हणे. बायको आता देव जर रुसून बायकोसाठी, रुसलेल्या बायकोसाठी जातो, तर आपण नको का जायला? काय म्हणणं आहे तुमचं? नाही कळत? हा, त्याच्यात ते मेका मारून ठेवल्या तर रहस्य आहे. एवढा पागल होता का देव? रुक्मिणी रुसली ती चालते आपल्या गमती जमतीनं सांगायचं म्हणून. हिथं तशा गोष्टी चालत नाही ना. आज गुरुपौर्णिमा आहे. काय तुम्ही कशासाठी गुरु केला? ह्याच्यासाठी आहे. आणि तिथं हात ठेवून सांगणारा गुरु म्हणजे काहीच खरं नाही. तुमच्या इथं सांगणं आमचं काम आहे. हे गुरुजी आहेत ना, शाळेत शिकवतात ना मुलांना, किती पोरं पास झाली पाहिजे यांच्यावर हे बळजबरी आहे का? हे गुरुजी आहेत, शाळेत शिकवतात. इतकी संपूर्ण पोरं पास झाली पाहिजे तर यांच्यावर आहे का दंडक? कोण पास होतील? अरे बोला ना. शाबास, असं मोठ्याने बोलले की मलाही बरं वाटतं. काय म्हणा मग? गुरु सर्वांना सारखे सांगतात. गुरु कुणाला जवळचा लांबचा नसतो. फक्त मला माझी प्रचिती सांगतोय बाबा, दुसऱ्याचं कशाला सांगू? ज्याला स्वतःलाच कळलंय गुरुपद, गुरुतत्व अनुभवलंय, तोच दुसऱ्यासाठी मरू शकतो. दुसऱ्याचं काम नाही. काय मग आता मला सांगा, कुणाला मारावं असं वाटतंय का हो? अरे बोला की. नाही. आणि मेल्याशिवाय सुटतोय का हो? बोला की. नाही. बर, देह राहत नाही आणि आत्मा मरत नाही, हा गुंता सोडवण्यासाठी गुरु आहे. आणि आम्ही मौजेनं असं जर जीवन घालवलं तर हे कळणार नाही. कारण गोष्ट अशी आहे, अनादे काळापासून एकनाथ महाराज आपलं सावतामाळी कशी गंमत आहे. कशाला आपल्याला मिळणार? ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे. काय एका जीवन कळलंय का? संतांच्यातला फरक कशाला संत म्हणतात ह्याचाही तपास नाही. म्हणून मी विनोदाने म्हणतोय तुम्हाला, आता तुकाराम महाराज इथं आले ना, तर त्यांच्या कीर्तनाला 50 सुद्धा माणसं मिळणार नाही. आता त्यांना द्यायला पदवीच आमच्याकडे राहिली नाही. कीर्तन केसरी, कीर्तनकार कोण? कीर्तन केसरी, कीर्तन सम्राट, विनोदी सम्राट. त्या तुकारामाला पदवी द्यायला आपल्याकडे राहिलीच कुठं? अरे काय तुकाराम महाराज साधे, तुम्ही वरच्या भपक्यावर जाता. आमची कुणबीयाची जात, ते स्वतः कुणबी समजतात. आम्हा ज्ञान कैसे खरे, नाही सोवळे ओळे, नाही सोवळे ओळे. किती साधे हो. हा घमेंड आहे का तिथं? आम्हाला 2 अभंग पाठ झाले, 2 कीर्तन केली तर अरे 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 मोर काय नसतंय. आमच्या पुढे फिकच पडणार तो. हे राहिले ना बाजूलाच.
मी जात नाही लवकर, आणि मी गेल्याशिवाय पुढचं नाही. मी हा अहंकार आहे, अहंकाराला मी म्हटलंय. आणि तुमचं रामायण आहे ना, ते सर्व रामायण तुमच्या ठिकाणी चिंतनाच्या ठिकाणी कळतं त्याला. मग रावण कोण? अहंकार. बरोबर आहे का? रावण, अरे कळलं, इथपर्यंत तरी कळलं. उलटा अर्थ करा. रावण, बोला की. अरे काय कळलं नाही? रावण उलटा अर्थ करा. नवरा. मग नवरा जसा बायकोला ताब्यात ठेवतो ना, तशी या शरीराला तो ताब्यात ठेवतो. अहंकार नाचविल तसं नाचते. काय काय आपल्या जीवनात का आम्हाला असं का अखंड सुख नाही? आम्हाला सर्व पैसा अडकाय सर्व आहे. पूर्वीच्या लोकांना कपडे पण नव्हते मिळत. हा, एखाद्या गावात सायकल असायची. आता मोटार गाडीतून सुख नाही, विमानातून सुख नाही. फिरून मला वाटलं होतं पहिलं श्रीमंत लोक खूप, काय म्हणतात त्याला, खूप सुखी असतील. विमानानं जातात, काय ह्या देशातून जाऊन आलो सांगतात, त्या देशातून जाऊन आलो, इकडे जायचं आहे, हेलिकॉप्टरमधून फिरतायत, म्हणजे ते सुखी असतील की नाही? झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. विनोदाचा किंवा टिंगलेचा हा विषयच नाही. काय दिवसभर कष्ट करतो, सुखाची झोप येते. तुम्हाला काय येत नाही. पूर्वी काय होतं आपल्याकडं? का हो गमरे महाराज, रात्रंदिवस फिरती कधी वाळ टाकिली भिक्षा झोळी, धर्म अधर्म अशा ओलाळ चुकविला, त्रिगुणांचा ओळसा. तिन्ही गुणाच्या पलीकडे जायचंय ना. रजगुणात कुठवर राहायचं? तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, परमार्थ करावा अहर्निश. रात्रंदिवस सांगितलं, जमतंय का? तेवढंच जमत नाही. आमचा मेंदू रात्रंदिवस चिंता करतो. मन काय करायचं नाही हो, सोपं गणित आहे. आणि तुम्हाला तर लय सोपं आहे. खरे अधिकारी तुम्ही लोक आहात. माझं स्पष्ट मत झालेलं आहे. कारण त्यांनी संतांचा अनुभव आहे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमानाशी वस्तुस्थिती काय. पण जे मन आहे ना, त्या मनाला वळण लावायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. शिडी माडी लावायची नाही, कुठल्या देवळात जायची गरज नाही, कुठल्या तीर्थात जायची गरज नाही. वाल्या कोळ्याला कुठं गाठ पडली हो? हो, पुराण ज्यांना रामायण माहित असेल ते, मला एवढं माहित नाही म्हणून विचारतो. जंगलात पडली. वा, बरोबर सांगितलं. जंगलात पडली, मंदिरात नाही, तीर्थात नाही. आणि तिथंच काय केलं? अनुग्रह दिला कुणी? नारदाने. हा, राम राम राम. ते मला गोष्ट सांगायची नाही, आपल्याला वेळ पण तेवढा नाही. सर्व गोष्टी तुमच्या पाठ आहेत. काय आणि दिलं तिथंच बसलं. इतकं बसलं, देवान विसरला. देवान विसरून मी काय करतोय हे किती 12 वर्ष तिथंच हाडां शुक्ष झालं होतं शरीर. आणि त्याच्या वारुळ वाढलं. वारुळ अंगावरी अभंग म्हणता का नाही? येतो का नाही कोणाला? हा, वारुळ. आणि त्याच दिशेनं परत नारद चालले होते. नारदा राम 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 पाहिलं इकडं तिकडं, माणूस तर कुणी दिसे ना. मग जसं जसं वारुळाकडे जायला त्याच्यातून आवाज आला. आणि ते जाऊन काढणं. मग त्यांनी ते उत्कलन केलं, काढलं. तर आपला शिष्य, आपणच दिला होता अनुग्रह. जी भुका नाही ना लागल्या, झ्यायचे उपास पकडणारे. हा, खादीला भरपूर खातात, देवाचं तोंडात नाव घेत नाही. आमचा उपाद आहे. आम्ही काय नाही केलं, फराळाला केलं फक्त भगर, खिचडी आणि शेंगदाणे आणि खजूर आणली होती थोडी. हा आमचा उपवास. उपाधिक वास. देवाच्या सान्निध्यात राहणं म्हणजे उपवास.
रात्रंदिवस आम्हाला त्याची आठवण राहिली पाहिजे. त्याला उपवास म्हणतात. त्याचा मेळ का घातला? आमची माणसं कधीच खायची थांबणार नाहीत. त्यांच्या आतड्याला वळण मिळावं, थोडस क्षमता वाढावी, पचन क्रिया. तुमच्या सुशिक्षित भाषेत काय म्हणायचं? आणि नाम घ्यायला सांगितले. तुम्ही घेताय नाव, समजते का? अधिकारी वर्ग आहे म्हणून विचारतो, तुमची परीक्षा नाही घेत. मी तुमच्यापेक्षा मलाच काही येत नाही तर तुमची काय परीक्षा घेणार? नाव. आणि संत म्हणतात नाम घ्या, आणि आम्ही काय घेतो? नाव. ठेवलेलं नाव प्रोनाउन, विशेष नाव, बरोबर. मग आपल्याला नाव कधी ठेवलंय? बोला की. तुम्हाला जन्माला येताना नाव होतं का? नाही ना. मग तुम्ही कोण आहेत? हु आर यू? विल यू टेल मी? बोला की, कोण आहात तुम्ही? अरे ह्याच एवढी ह्यालाच परमार्थ म्हणतात. काय चाललंय? आंधळ दळटन कुत्र पीठ खात. चालू दे, आपल्याला काय घेणं देणं. पण जे लागलेत नादी त्यांचं तरी सार्थक व्हावं. जे पाण्यात पडलेत त्यांचं तरी अंग ओलं व्हावं. चिंतनाशिवाय होत नाही. आणि चिंतन करायला आम्हाला वेळ मिळत. माणसं हुशार आहेत. चिंतन करता का? हो, या महिन्यात काय सांगता 1708 ठिकाणी फिरत जावं लागले. कुणाची लग्न, कुणाची बारशी, कुणाचं मयत, कुणाचा 10वा, कुणाचा 13वा, कुणाचं वर्ष श्राद्ध. तिथं हजर असतो बरं का, स्वतःच्या ठिकाणी. आणि कसं काय होणार आहे? भाव पाहिजे ना, भाव लागतो. भावाशिवाय होत. भाव बळे आकळे. पुढे बोला. अरे पाठ आहे. भाव बळे आकळे, एरवी ना कळे. मग तपेविन दैवत. बोला पुढे. तपेविन दैवत, दिदल्याविन प्राप्त, गुजेविन कोण सांगे. हाय का? तप म्हणजे जप, जप म्हणजे चिंतन, नामस्मरण. कळलं? किती महाराज लोक तरी किती बसत असतील देव जाणे कुठे. मला माझ्या अंगावर तर काठाच येतो. कुणाला नाव ठेवायची काय गरज आहे? पण लोकांना सांगता येते देवाचं नाम घ्या. ऐकणारे हजारो, तुम्हाला हसवणारीच माणसं पाहिजेत. जन्म मरणाच्या कोड्यातून सुटणार. आपल्याला एक दिवस रडायचा येणार. अरे साधा आजारी असला तर ऍम्ब्युलन्स बोलवतो आपण लवकर. का? हे मरून जाईल ना. वेळेवर पोहोचवलं पाहिजे. आणि डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब वजना एवढा पैसा गेला तर जाऊ द्या, पण हे वाचलं पाहिजे. मग तुम्ही वाचला पाहिजे की नाही? तुम्ही वाचला पाहिजे की नाही? मग ते करायला नको का? करायला पाहिजे. पण दादा कोंडक्याच्या डिक्शनरीतून तुम्हाला आले का काय ना? दाजीबा मला थांबायला, असंच आहे की काहीतरी. दाजीबा थांबायला वेळच नाही. काय परमार्थ, काय महाराज, काय त्यांचे शिष्य सांगायला. आता ते कसं वाटतं आता का आपण जीव तोडून सांगतोय. आणि ही माणसं जैसे थे परिस्थिती. पंढरपूर 50 किलोमीटर. पुढच्या वर्षी तिथून जावं तर पंढरपूर 50 किलोमीटर. 10 वर्षांनी गेलं तरी जागचा हलायला कबूल. हा म्हणजे तुमच्या जीवन सुखी होण्यासाठी तुम्हाला मेल्यानंतर कुणी सावडू नाही तर नाही सावडू, दावा करू नाही तर नाही करू, काही नाही कर. वड्या वगळ्याला पडलं प्रेत तरी शरीर तरी ते पुण्यवान आहे. पण कोणचं? जन मी ही देह नाही, देह मी सरे, उरला उरे विठ्ठल. पण हे कधी याला नामस्मरणाची गोडी लागते. जेवायला उशीर झाला तरी चालत, काय एक दिवसानं मरत नाही आपण. मला पण आज हुक्की आली.
काय काय मांडोल होतं ती हे लागलं होय. या मुरलीने कौतुक केले, गोकुळाला वेड लाविले, ग बाई बाई गोकुळाला वेड लाविले. गोकुळाला वेड लावले मुरलीनं, नामस्मरण रूपी मुरलीनं. गोकुळ म्हणजे हृदय चित्त, तिथं रात्रंदिवस गुंजराव झाला पाहिजे. ते दुसरा तिथं त्या मनात, आणि हे सर्व मनावर खेळ आहे. सुख दुःख कुणाला कशामुळं? आपल्या मनासारखं कोणी बोललं आपल्याला बरं वाटतं, मनाच्या विरुद्ध बोललं की दुःख होतं. हसत आहे की नाही? अरे पाची पांडव तुमच्या जवळ आहेत, रामायण सर्व तुमच्या जवळ घडते, पण बसायला कोणाला वेळच नाही. मी म्हणून मग अशी म्हटलं गमतीनं, घरी सांगून आले असतील. भावाची एकदा पाद्यपूजा झाली ना, दुसऱ्याच्या आधी नंबर लावतो. गुरुजवळ येऊन थांबायला थांबत नाही माणूस. त्याला काय तर ब्रह्मज्ञान सांगायचं. हा, मला घरी लय काम आहे, मला आजा गेला पंजा गेला बाप नसना नेला, देखत देखत नातू पण तू तोही वेळा झाला. आजे पंजे आमचे हेच म्हणत गेले. संसारातून सुटका आहे का हो? जाळला मेला संसार असे म्हणतात. माझ्या मला सर्वात फिरतं ना, हा हे सोडतच नाही संसार. मी म्हणतो मावशी त्याची माझी एकदा भेट करून द्याल का हो? मी त्याची समजूत घालीन ना, जमलं तर. नाही ऐकलं तर गोष्ट वेगळी, पण त्याची माझी भेट घालून द्या. कुणाची? संसाराची. असं तर आपलं जीवन गेलंय ना. संसारातून सुटका आहे का? तुम्हाला कधी धरले? समर्थ रामदास एका गावात कीर्तन सप्ताह ठेवला होता एका पाटलानं. पाटील उदार अंतकरणाचा होता, अन्नदान करत होता, आणि समर्थांचं दररोज एक कीर्तन व्हायचं. आणि समर्थांच्या लक्षात आलं सर्व गाव येते, पण पाटील नाही दिसत. जो खर्च करतो तो. मग एक दोन दिवस जायले, तिसरे लक्षात आलं अरे पाटील दिसत नाहीत, एवढं खर्च करते, किती आवड. म्हणून पाटील तुम्ही कीर्तनाला नाही आल? महाराज सर्वच कीर्तनाला गेल्यावर घरात कुणीतरी पाहिजे ना. आपल्याला हे शिक्षण द्यायची गरज नाही, आम्ही निसर्गातच तयार असतो. स्वतःच्या मरणाची आम्हाला भीती राहिलेली, आणि मरायला लागलं की मात्र बोंबा बोंब. वर्ष वर्ष बाहेर पडणार नाहीत घराच्या. काय भानगड आहे? अरे जिवंतपणेच आपण निकाल लागतो याचा, तरी माणसाला ह्याच्यात पडावंच वाटत नाही. काय बरं आहे ना, ह्याला भाव लागतो. भाव भाव वळे आकडे एरविना. आणि त्याची चिंतन करता करता आवड निर्माण होते. आवड कशी निर्माण होईल? केल्याशिवाय. बघा सावता माळी, आम्हाला ह्याच त्याच मेळ घालताच येत नाही. त्यांचा अभंग कोणता आहे हो? अभंग ज्ञानदीप लावू जगे. ज्ञानदीप लावू जगे. सर्व सांडोनी माझा आहे. नाचू कीर्तनाच्या रंगी. पहा महाराज कीर्तन का सांगितलं बरोबर. पुढचं सांगितलं नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझाई. ह्याच्यातलं आपण थोडं तरी टाकायला मिळतं. वाचे विठ्ठल रुक्माई. आता सावता माळी, लहानपणापासून पूर्वीचं पुण्य त्यांच्या पुढे, आणि लहानपण चिखलाचा विठ्ठल केलेला दाखवतात आपलं रूपक. आणि तिथंच बसायचं भजन करायचं म्हणे, आणि सारखं त्या देवाच्या नामातच छण. कुणाला? सावता माळ्याला. गोष्ट ऐका सरळ. पंढरपूरला जाऊन जाऊन पाय भिजले तरी आम्हाला वर्म ह्याच्यातलं कळलं.
कसला आलाय बुवा त्याच्या गाळ्यात माळ आहे. कधी पंढरपूरला गेला का विचार जगाच्या चौकरला हाय. आणि हे वाढता आई बापांना प्रश्न पडला सावता एवढा मोठा होत चालला आणि हे असंच भजन करत राहिला देवाचं नामस्मरण करत राहिला हे याचा संसार कसा होईल याचं लग्न कसं करायचं काय विचार शेवटी आई बापालाच प्रश्न पडतो ना मुला मुलीचा. आणि ठरलं त्याचं कारण त्याच्याशिवाय हे भजन थांबणार नाही. माणसं लय हुशार संसारात पडला की आपोआप गुंतला जाईल. न सांगता आपण गुंतणारी मंडळी काळजीच नाही. हा आम्हाला कुणाला जाळं टाकायची गरज नाही. मृत्यूला आम्हाला जाळं टाकायची गरज. अरे काय आपलं ज्ञान आहे मृत्यूवर मात करणार आहे इतका असून त्याला का माणसं तयार होत नाहीत आणि मरणाला तर घाबरतात. सावता मोठा झाला त्याला मी थोडक्यात सांगते. आणि सावता मोठा झाला आणि त्याचं लग्न केलं. बायको पण समंजस मिळाली. आता तुम्ही समाजात पाहत असाल मला तेवढा अभ्यास नाही आणि जगाचं पाहून करता काय. कुणाची बायको बडबडी नवरा शांत काय त्याला म्हणतात पुतळा स्टॅच्यू. पाहुणा रावळा आला तरी तीनच बघावं. कुणाच्या बायका गप्प नवरा बडबड्या. घरातून कबशीच काय म्हणतात त्याला हे कप मांडून आणतात ना ट्रे. करेक्ट यू आर क्वाईट राईट. काय ट्रे घेऊन येते ठेवलं चालली परत. नवरा बसलाय बडबड करत हे म्हटलं आणि बायको हे असं चाललंय आपल्याला काय घेणं देणं आहे. पण हे दोघं जणी चांगले होते बरं का. कोण सावता आणि सावताची बायको लागले ना. पण बापाचं वळण होतं नामाचं वळण होतं भक्तीचं वळण होतं. भक्ती केली तरच ज्ञान आहे ते टिकतंय. नुसतं ज्ञान उपयोगाचं आणि त्याच्या पुढे सांगून जातो. आज ज्ञान गिळून गावा गोविंद. ज्ञान ही पचवावं लागतं ते महाघातक आहे. ही लोखंडाची बिडी तर आहे अज्ञान. पण ज्ञान म्हणजे सोन्याची बिडी आहे. लक्षात येत आहे ना. सावता संसार सुखाचा चालला. शेती करत होता. अहो आम्ही एवढं किती काय म्हणतात त्याला छोटासा भाजीपाला लावतो आनंद कुठं दिवस जातोय ती कळनाच. आम्हाला माळ्याची संगत जास्त आहे ना. हे समाज भरपूर आहे आमच्या. ह्यानी पाहिलंय की ज्या शेतनी पण पाहिलंय. आमची माळीयाची जात सेतू करू बागायत पाणी जाते फुलं झाडां काय काय बरंच आहे. मग हित काम करता करता लहानपणाचं मला आठवलं. त्याच्यात मन अगदी मग्न होऊन जातो देवाच्या नामाला. कारण लहानपणी म्हणत होतो. लहानपणाचे संस्कार शेवटपर्यंत राहतात. ते पाणी देताना फुलझाडांना याला माझ्या मळ्याची शोभाच न्यारी माझ्या मळ्याची शोभाच न्यारी भाऊ गाण्याची देतो ललकारी माझ्या मळ्याची शोभाच न्यारी लाल शेंदरी पाडाच आंब आजूबाजूस केळीचे कोंब माझ्या मळ्याची शोभाच न्यारी. म्हणावं लागत नाही ऑटोमॅटिक होतं. मग सावता महाराज तेच करत. पण करता करता विठ्ठलाचं नाव नाही विसरला. आता हे जगाचं जाहीर असं सांगावं लागतं देवाचं. त्या नामाचा प्रताप काय होतो सांगतो. ते करता 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 कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सर्व करताना शेत पिकायचं जोरात. काय सुखी संसार चाललेला. सर्व पंढरपूरला जायची पण हा काय जात. कारण त्याला तिथंच मिळाला होता. आता थोडं फोडून सांगतो. देव पंढरपुरातून निघून गेला.
आणि सावत्याच्या माळ्यात सावत्या महाराजांच्या मळ्यात आला. सावत्यानं पाहिलं देव आलाय. देवाला आता स्थान कुठं द्यायचं? देव म्हणतो मला लपायला जागा दे. बघा कशी गंमत आहे. आमचं आयुष्य गेलं पण ह्याच्यातलं रहस्य नाही कळलं. त्यामुळे आमच्या ज्ञानात फरकच पडत नाही. सावत्याला म्हणतो मला सावत्या लपायला जागा दे. देव आलाय. आता देवाला कोण घरात घेणार नाही हो, लपायला जागा देणार. सावत्या म्हटला तुला लपायला म्हणजे का एवढे देवा घाबरलेत का? म्हण माझ्या पाठीमाग चोर लागलेत. 2 चोर लागले. देवाच्या पाठीमाग चोर लागले. आता आहे का बरं? सर्व जगाचा बाप, सर्वांचा संहार करणारा, सर्वांचा सांभाळ करणारा, त्याला चोर काय करील हो? त्याने सांगितलं देवा ते म्हटलं आल्या ऊसाच्या फाडात लपा. आधी सांगितलं विहिरीत लपा. मला जागा पुरणार नाही. मग देवा तुम्ही ऊसाच्या फाडात लपा. ऊस मोठा आहे ना फड. म्हणलं नाही जमायचं सावत्या. अरे तुम्हाला सांगतोय मी हे रहस्य काय आहे ते. देवाने यावं ना हृदयात राहावं. हृदय बंदी खाना केला ना आत विठ्ठल कोंडीला. मग म्हटलं हो सावता म्हटला वेदांताच्या गोष्टी मला सांगू नको. मला काय कुठं तरी लापायला. मग देवा माझ्या हृदयात तुला जागा देऊ का? म्हटला बरोबर बोललास. मला ती जागा आवडली. तिथले आहे म्हणून देव कळलं ना. आता पळापळी का चालली? आणि तुकाराम महाराजांना ज्या वेळेला हे कळलं त्यावेळेला ते म्हणतात टाकेली भिक्षा झोळी धर्म अधर्म आशा वल्लाळ चुकविला त्रिगुणांचा ओळसा. मग आम्ही अजून भिकारीच आहे की नाही? पळापळ थांबत नाही. देव माझ्या जवळ आहे हे कळल्यानंतर तो कशाला फिरेल? साधा प्रश्न आहे. देव मीच आहे पण आता मीच देव आहे. मी भगवान आहे. कुणी सांगतो मी शंकर आहे. कुणी सांगतो मी दत्त आहे. ते तुरुंगात आहेत बरं का. ते तुरुंगात आहेत 14. आणि तुमच्या आमच्यासारखी लयच माणसं त्याला साह्य काय आणि मग लपडी बाहेर पाडतात. जाऊ द्या त्यांचा विषय. आपलं काय चाललंय? सावत्यानं सांगितलं मला इथं बसतो का देवा? म्हणलं हो. मग आता तुमची समजूत पटण्यासाठी सांगितलं पाहिजे ना. सावत्यानं खुरपं घेतलं तरदेशी फाडलं. देव आत गेला सोगारायला. मग पाठीमाग म्हणजे चोर लागलेत. कोण? नामदेव आणि ज्ञानदेव. हे जोपर्यंत त्याच्या पाठीमागत लागत नाहीत नाम हेच देव आणि ज्ञान हेच देव आहे. मग ते ज्ञान पैगा बरवे जरी अति मनी आणावे तरी या गुरुशी बाजावे सर्वश्वेशी. सर्व तनानं मनानं दानानं असोत. आपल्याला काही जास्त शिकत आणि तुम्ही शहाणी माणसं असणार. मला काय झाले कुणास ठाऊक. मला तुम्हाला येत नाही असं समजून मी सांगतोय. आणि तुम्हाला लई येतं काय हरकत नाही. आपल्याला पुढं जायचं आहे. आपण धावतं जीवन जगतोय. अहो जिकडं जाईल तिकडं टाइम इज मनी. काय म्हणतात? टाइम इज मनी. अहो आरती करायला पाया पडायला आम्हाला वेळ आहे का? नको तिथं आम्ही इतका वेळ घालवतो आणि संतांना फसवतो. काय नको तिथं पाहिजे तेवढा वेळ जातो. कुठं काय जातो आणि कुणी कसा घालवा हे ज्याची त्याने ठरवावं. पण तुम्ही जोपर्यंत देवाशी ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण सुखी होत नाही. आपुला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोये. त्याचे आपला देव करा म्हणतात. मग आपला करायचा आहे म्हणजे काय? ते ओळखायचा कसा? ब्रह्मज्ञानाच्या लाख गोष्टी सांगू त्यात. लक्ष नाही त्याची.
18 लक्षणं सांगितली ते भागवतामध्ये या ज्ञानेश्वरी. एक तरी लक्षण असावं का नाही? एक तरी. मग हे कशासाठी? लोकासाठी करायचं, स्वतःला मरायचं, एक दिवस सोडायचं हे शरीर, आणि आपल्याला मरण नाही, लक्षात ठेवा. पण हे सांगून तुम्हाला पटेल का? आपण मरणातीत आहे. ज्या वेळेला आपल्याला असा अनुभव येईल, आम ब्रह्मास मी भगवान, मी वासुदेव तत्वता, असा ज्या वेळेला अनुभव येईल त्या वेळेला माझा काय. आणि तो अनुभव घेण्यासाठी तर माळा अडकवल्यात. अनुग्रह कशासाठी? त्याच्यासाठी आहे. आणि आपलं जीवन सुखाचं करायचं. पण आमच्याकडं कलगीतुरात चालतो. कीर्तन करून, कीर्तन प्रवचन काही करून का बदल घडत नाही? लोक म्हणतात सर्व माणसं, पूर्वीचे संत सांगत होते, मुळाला विसरलो म्हणजे चिंतनाला विसरलो. शेवटचा मुद्दा मांडतो आणि संपवतो. शेवटचा मुद्दा असा आहे, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमानाशी नरकवास, योगी या दुर्लभत्वाम्य देखील देव, देवाचा ग देव. तुम्ही आम्ही लायकीचे आहेत त्याच्या, पण इतके दरिद्री नरशिबाचे, कधी आयुष्याचा विचार न केल्यामुळं संत कुठं, आम्ही कुठं, संत गाडावरून आपण पायथेशे. अरे संतांची बरोबरी करतात कशाला? त्यांना कळलं आजोबाला मोठा आहे, आजोबा वयानं मोठा आहे, अंगणात आला, नातवाला धरलेला आहे, अंगणात आणलेला आहे, सूर्याकडे पाहिलं किंवा चंद्राकडे पाहिलं, आजोबांना चंद्र दिसला, तो नातवाला बोला की नातवाला दिसणार नाही. आजोबाला हे लहान म्हणून याला वेगळा दिसेल का? काय बावळट कल्पना आहेत अजून. काय चांगल्याच्या जाईना तेव्हा आता आहे. म्हणून तुका म्हणे येते अनुभवाचे प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नये. मग सावता माळ्यानं हृदय जागाले. आणि इकडे दररोज भजन, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, ओ दरीला. जनाबाई शिकवून गेले ना हो. कुठे धरायला सांगितलं? कंठी धरला कृष्ण म्हणे. मग जिथं पाणी ओतायचंय मुळाला, तिथं पाणी ओतलं जात फांद्यावर चाललंय पाणी. म्हणून त्याचं उत्तर एकच आहे, फांद्या. दिंड्या काढा, कीर्तन करा, प्रवचन करा, तुम्हाला लोक जागृत करण्यासाठी आहे. संतांनी चांगलं करून ठेवलंय. पण आम्हीच जर चिंतन करत नाही तर तुम्हाला काय सांगणार? हा, चिंतन केल्याशिवाय गत्यंतर नाही. मग हरिपाठ श्रेष्ठ काय वर्णन करतात हो. त्या बुवा लोकांनीच करू जाणं बाबा त्या माऊलीचं वर्णन. आमची आई अशी, आमची आई तशी, जगन्मान्य हे कर. कवडीचं तरी ऐकते का माणूस? हरिपाठ, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आणि तुम्ही पुण्याचीच गणना करायला लागली. पुण्य नको, पाप नको, तसं पुण्य नको, ते पण नको. बर, आमची वाटचाल कशी चालली? त्रिगुण सार, निर्गुणे सार, सारा सार विचार. हा, मग त्रिगुणात असणार ते आसार आहे, टाकायचं आहे. आणि त्रिगुणाला आम्ही मिठ्या मारतोय. रज तम सत्व, त्याच्या पलीकडे जायचे. शुद्ध सत्वात गेला अवघे अडाणी माणसाला काम होतं लवकर. काय अवघड काहीच नाही, आम्ही अवघड करून ठेवलंय. आणि आम्हाला भीती पहिलीच असते. थांबा, एखादी माऊली म्हणते, एखादा पोरग राहत नसलं ना तर माऊली काय म्हणते, थांब त्या भुवाला बोलू का, भूताला बोलू का? आता तिनं भूत पाहिलंय का? भूत आहे का तरी? दाखवण्याची वस्तू आहे का? पोरग गप्प बसावं म्हणून नाही का? तिलाही माहित असतं. आणि त्यानं सांगितलं, आण बरं माझ्या पुढं.
काय माऊली दिली ती? काहीच नाही देणार. तसं आपलं जीवन बर्बाद होता कामा नये. सर्वात आपलं जीवन अजिबात बर्बाद होता कामा नये. तुम्ही कष्ट करा ना. लोक 8 तास करतात, मी सांगतो 10 तास करा. कुणाचा आरोप नको. बुवाबाजीच्या नावाखाली काय चालते. जर सावताच आमचा करत होता तर, आणि सावता पंढरपूरला जात नव्हता. दिंडी आली, त्यांच्या शेताच्या बाजूनं रस्त्याने दिंडी चालली. रामकृष्ण हरी, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, अशी दिंडी चालली ना. आणि सावता माळी नवरा बायको काय करत होती? खुरपणीच का? खुरपणीच म्हणा, गवत काढतात त्याला खुरपणी. मग ते करत होते ना, त्याने पाहिलं मृदंगाचा आवाज आला कानावर, टाळ पकवाजांचा आवाज आला, रामकृष्णाचा गजर आला, ज्ञानबा तुकारामचा गजर आला, आणि जीव भरून आला सावता माळ्याचा. अगं आपल्या इकडं दिंडी आली, चल 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 तर दर्शनाला. दोघं जणी गेले. दिंडी थांबली, पालखीतलं दर्शन घेतलं, आनंद झाला. पण एवढ्यात सात्विक अंतकरण आहे. ते म्हटलं, सावत्या वैष्णव चाललेत, वारकरी चाललेत, ह्यांना 2 घास खायला का? आपण पिकवतो ना. सावत्यानं प्रार्थना केली, माऊली थांबता का? त्यांचा दिंडी चालक होता. माऊली थांबता का? 2 घास खाऊन पुढचा प्रवास करा. त्यांनाही तेच पाहिजे होतं. आणि दुपारची वेळ झाली होती नाही का. उठले, म्हणले चालतं. आनंद झाला. सावताच्या मंडळीने जेवण केलं आणि जेवले आणि निघणार. सावता तुम्ही एवढे भाग्यवान, तुम्ही एवढे पुण्यवान, तुम्ही एवढे भाविक आमच्यावर येता का पंढरपूरला? वाटाळा किती आमच्या ठिकाणी. काय दिंडी चालणारे माणसं काय म्हणतात? सावता येत आहे का आमच्या बरोबर पंढरपूरला? मला नाही येता येणार, माझं हे पडले अजून ते म्हणजे कामाचं शेताचं परत. पण तो काम करत असताना राम म्हणत होता, एवढं लक्षात ठेवा. काम करत असताना कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं आम्हाला सांगावं लागते. बुवा आमच्यासारखे किती वगळून आम्हाला त्याला आहो आपल्याला जायचं एवढंच लक्षात ठेवा. आणि जिवंतपणे सुख घ्या ना. जिवंतपणे आनंद मिळतो. आनंदाच्या डोई हा, त्या आनंदाला पात्र व्हा. आता मी तर जाणतेने गुरुभजीचे असं होतं, पण मुळाला फांद्याला सोडून मुळाला पाणी घालायला लागा. आताच चाललंय कसं? वरच चाललंय. म्हणून मला प्रश्न काही ठिकाणी विचारतात, एवढ्या दिंड्या चालतात, एवढी कीर्तन होतात, एवढे पारायण होतात, माणसं सुधारत का नाही? आणि देणग्या कुठं आहेत? तिथंच आहेत. सत्याच्या ठिकाणी एवढ्या खरं. सागर गुरुजींनी आपल्या सत्यासाठी 5,000 रुपये दिलेत. सागर गुरुजीचा छाती का किती 32 इंच असली तर 34 नाही का होणार? असं माफ करा, मी थोडं अंतर राहवत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. आणि आमचा जन्म पुन्हा नाही. जर माणूस वाचवण्यासाठी एवढ्या तळमळीने नेता दवाखान्यात आणि डॉक्टरला प्रार्थना करता की ती भाराभर पैसा जाऊ द्या, पण माणूस जाता का? माणसाची किंमत करता येते का? हा, येईल का? आणि मग कशासाठी देवाचं नाव घेत नाही? पुन्हा प्रश्न आलाच किंवा हा होय साहेब. ह्या मार्गात काय याच नाही. मी ऑफिसर आहे, मी एवढं केलंय. अरे मी म्हणजे कोण शोध घ्या. मी सुखीवाना, सुखीवाण्यासाठी आम्ही माळकरी वाढवण्यासाठी अजिबात नाही. जिथं जातोय तिथं तेच संपतोय. काय करायचंय खोगरभरची काय नुसतीच वाढवायची? ते पक्ष आहे वय, ते पक्षातून या आमच्या पक्षात गंमत आहे की नाही? म्हातार पेपर वाचत होतं आजोबा, आणि
त्याच्यात एक बातमी आली, अमुक अमक्यानं पक्षांतर केले. नातू होता बाजूला, ते नाही वाचलं. अमुक अमक्यानं पक्षांतर केले. बाबा, पक्षांतर म्हणजे काय हो? म्हणजे दुसऱ्या पक्षातला आमच्यात आला. पोरग लय हुशार होत. ते म्हटलं, बाबा मग आपल्या पक्षातला दुसऱ्या पक्षात गेला तर? म्हणजे पक्षद्रोही. काय पक्षद्रोही चालायचं? हे जीवन मात्र कळकळीनं सांगतोय. माझा म्हणून कधीच मी आयुष्यात बोललो नाही, कारण स्वतः अनुभवलंय. काय आणि इथंच निर्णय आहे. आणि हे मन खट्याळ आहे. मला माहिती आहे, अर्जुनानंच प्रश्न विचारलाय तर तुमची आमची मन तर फार लांब आहे. त्याच्या रोमा गणित. हे अर्जुन एवढा भक्त नव्हता हो, आमच्या लबाडांचं ऐकू नका. अहो ते सारथी होता, सारथ्य करतोय. अर्जुनाला रथ कोण हाकत होता? बोला की. कृष्णा. आणि तुमचा कोण हाकतोय? हे रथ आहे ना, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय. हे चाललीत कशामुळं? कोण बी बोलविता? मग आता बोलतय कोण? हरी. मग तुमच्या छात्या फुगायचं काय कारण आहे का? दमडावलात मिरवायचं? अरे नम्रता. चाल असू द्या, आता खूप वेळ झालाय. समजे. आणि शहाण्या माणसाला किती शिकवावं, आपला मूर्खपणा किती दाखवायचा, हा पण पुढे प्रश्न पडतोय ना. काय असू द्या, पण देवाचं नाव घ्यायला विसरू नका. घरी असा, कामात असा, धंद्यात असा, झोपेत पण असा. तुम्ही म्हणाल झोपेत कसं काय हो? तर तुम्हाला तो छंद लागला की तुम्हाला झोपेतून उठल्या आठवण येणार. उठल्या आठवण आली की समजायचं आपलं झोपेत सुद्धा चिंतन चालू आहे. शंभर. एवढंच. पुन्हा एकदा सर्वांचं. आणि विशेष म्हणजे हे आमचे संकटमोचक आपले खारेगावचे ते दमयंती. आता तिला मी दमयंती आता पहिल्यापासून मी म्हणतो. आणि ते लग्न कार्यक्रम आम्ही त्यांचा मोठा कार्यक्रम असतो त्यांच्या तिथं. भागवत चालला लागलं होतं का काहीतरी, आणि ती मध्ये आलं. आता हिला म्हणायची मला सवय पहिल्यापासून दमयंती. काय आणि पुन्हा रंजना. काय अगदी घरच्या पहिल्यापासून. आता तिथं ते डॉक्टर एक उठलं, ते म्हण नानीने आमच्यावर एवढी कृपा करावी. नानी म्हणजे दमयंती नगरसेवक होती ना. आता पुढं काय होती मला नाही माहिती, पण नगरसेवक. तेव्हा मला कळलं ही नानी आहे म्हणून. आपली माणसं काय आहे ती आपल्यालाही कळत नाही. काय आणि सर्वांनी उपस्थिती लावली. गावात नाही यायला वेळ लागला. हा ते चालेल की. आम्ही इतके बाजिंदे आहोत ना पाठवायला बरोबर. असू द्यात. काय पण हिथं भेदाभेद करूच नका. काय कोण जवळचा, कोण कोणच्या संप्रदायाचा, कोण कोणच्या देवा. शंका निरसन म्हणून ना माझ्या गळ्यात तुळशीची माळ आणि जप घेतलाय विठ्ठला. ही तुळशीची माळ विठ्ठलाची. अहम ब्रह्मास्मी. 4 वेदाची 4 वाक्य आहेत. आणि आवड दत्ताची. दररोज दत्ताच्या ह्याच्यात पुढे बसायचं. पण गुरुने सांगितल्याप्रमाणे साधना केली. 3.5 तास मला चिंतनाला बसायला सांगितलं होतं. मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे देवाच्या गाभाऱ्यात. तुम्हाला दिलंय ना. मग आता 3 तास नाही तुमच्याकडून अपेक्षा. तुम्ही मोठी माणसं म्हणून तुमच्याकडून कशी अपेक्षा करायची? टाटा बिर्लापेक्षा मोठे तुम्ही अर्धा तास तरी बसावं पण नाही. हा अर्धा तास वेळ. अरे 8 तास रक्त आठवतोस मुलासाठी, शेतासाठी, घरासाठी, दारासाठी, सर्वासाठी. स्वतःसाठी अर्धा तास नाही काढू शकत? काढायलाच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? काढायलाच पाहिजे. इथं तरी म्हणा, घरी गेल्यावर काय करायची करा.
असं द्या जेवणाला खूप वेळ उशीर झाला मग अगोदर जेवण मग बसायचं होतं पण आता ओघानं जमलेत आणि मला माहिती असते 4 महाभाग त्यांना सांभाळावं लागतं काय 4 महाभाग असे असतात काय घरूनच सांगून येतात बायकोला का काय कुणाच ठाऊक त्याला गुरुपूजा सुद्धा समजत नाही त्याला सांगितलं शिस्तीनं या दोघं या तिथं ते वडाप समजतात चौघ येतात अरे काय आपलं चित्त स्थिर नाही काय नाही एक दिवसातले 8च तास एक दिवस पण नाही किती 8 तास देवासाठी नाही देऊ शकत तुम्ही गुरुसाठी आणि देव आणि गुरु वेगळा नाही आणि तिथे एक फरकत आहे गुरु वेगळा देव वेगळा हा पुन्हा आता जोड शेवटचा दृष्टांत छोटासा आहे एक कलाकार होता मूर्ती घडवणारा राम जसाच्या तसा पाठीमागे भाता वगैरे वगैरे बाजूला सीता लक्ष्मण कृष्ण डोक्यावर पिसारा म्हणजे मोराचं पीस जिरेटोप बासरी त्याच्याकडे पाहिलं ना त्या मूर्तीकडे तिथंच गुटमळून राहतो माणूस अशी सुंदर मूर्ती करायचा कोण मूर्तिकार गम गायका इतकं सुंदर मूर्ती बनवलेल्या की त्याची जिकडे तिकडे प्रसिद्धी झाली देवाच्या मूर्ती बनवाव्यात तर या कारागिरानं हा कारागीर आणि देवालाच प्रश्न पडला आपल्या मूर्ती बनवतोय लोक खुश होत आहेत भक्तिभावानं पाया पडतायत आपण पण भेट द्यावी केवढा मोठा कलाकार आहे म्हणून देव आला आपलं केवढं आपले संतांनाही म्हणतोय देव तर आणि देव आला म्हणलं आपण देव अरे तुझ्या मी कौतुक करायला आलोय तुझं गुणून वर्णन करायचं तेवढं थोडंच तू मूर्ती केल्यास की माणसं नवस करतायत तिथं घंट्या बांधतायत येतात पाया पडतायत आणि मला सुखी ठेव म्हणतायत कुणाच्या पुढं अरे बोला ना हा स्टॅच्यूच्या पुढं म्हणजे पुतळ्याच्या पुढं हा बरोबर आहे की नाही त्याला प्रश्न पडला कलाकार हुशार होता मूर्तिकार म्हटला देवा हे सर्व जे मूर्ती जे 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 तिथे भूत ते हे भगवंताच्या मूर्ती आहेत आहे की नाही देवाने आणलेल्या कुर्त्या मूर्तिकाराने घडवलेल्या आणि देवा तू मूर्ती घडवून ही एकमेकावर तोंड का टाकतात एकमेकाची सूड का घेतात एकमेकाची निंदा का करतात आता तुला तुझं खरं का माझं खरं मी केलेल्या मूर्तीला माणसं नवस करतात हा मला सुखाट ठेव म्हणतात माणसाने केलेल्या आणि देवाने घडवलेल्या मूर्ती देव केवढा मोठा मानायला पाहिजे ती भांडत राहतात एकमेकावर हा आदळापट काय असेल ते जाऊ द्या विषय मग असा जो कारागीर बघा कशी उलटी तुम्हाला पटतंय का मूर्तीच्या जवळ जाऊन पाया पडतंय हो ते म्हणलं ना माझ्या मनासारखं कर 1 वर्षाच्या आत आमच्या घरात पाळणा हलू दे निकाल आमच्यासारखा लागू दे काय पण असू द्या कुणाला म्हणतंय बोला की मूर्तीला जिवंत माणसाला कुणी विचारतंय का हो अरे जिवंत साधू संत झाले हाल हाल केले लोकांनी तुम्ही कराल असं मी म्हणत नाही असू द्या इथं पूर्ण विराम करतो बोला पुंडलिक भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्रीमंत मांडवलकर महाराज की